आखातात सुरू असलेल्या युद्धाच्या झळा जवळपास सगळ्याच क्षेत्रांना जाणवायला लागलेल्या आहेत. खास करून गॅस टंचाईनं उद्योगांना घरघर लागल्याचं पाहायला मिळतंय. संभाजीनगर सुद्धा त्याला अपवाद नाहीये. संभाजीनगरात ऑटोमोबाईल आणि पूरक उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत. या उद्योगांना गॅस टंचाईचा मोठा फटका बसलेला आणि त्यामुळे उद्योजकांचं नुकसान होत आहे आणि त्यासोबतच हजारो कामगारांच्या नोकरीचाही प्रश्न निर्माण झालाय. संभाजीनगरातील वाहन उद्योगाला गॅस टंचाईचा फटका. गाड्यांचे सुटे भाग बनवणाऱ्या कंपन्या बंद. शेकडो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडण्याची शक्यता. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गॅस टंचाईचा सामना करावा लागतोय. ही गॅस टंचाई छत्रपती संभाजीनगरातल्या उद्योगांच्या मुळावर उठली. संभाजीनगरात ऑटोमोबाईल उद्योगांना जवळपास 3000वर पूरक उद्योग आहेत. मात्र त्यातील खास करून पेंटिंग आणि पावडर कोटिंग उद्योगांना गॅस टंचाईनं पुरतं जमिनीवर आणलंय. पेंटिंग आणि पावडर कोटिंगच्या जवळपास 100वर कंपन्या आहेत. त्यांचा गॅस हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. मात्र गॅस मिळत नसल्याने या कंपन्या बंद पडायला लागल्या. परिणामी सर्व पुरवठा साखळी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. एक गाडी बनवायला 2500 सुटे भाग लागतात. त्यातील पेंटिंग आणि पावडर कोटिंग बंद पडल्याने संपूर्ण पुरवठा साखळी बंद पडणार. गेल्या 8 दिवसापासून मी 50% कॅपॅसिटीवरती ऑलरेडी माझा प्लांट चालवतोय गॅसचा तुटवडा असल्यामुळे. आणि रोज दिवसातनं मी 100 तरी फोन गॅस एजन्सीला करतोय, पण ते फोन उचलत नाही. उचलला तर पाठवतो म्हणतात, बघतो म्हणतात, आम्हाला समोरून उत्तर मिळत नाही असं त्यांचे उत्तर मला मिळतात. आणि ते मला समाधानकारक नाही आहे, कारण मला समोरून खूप प्रेशर आहे प्रोडक्शनचं. आणि जेणेकरून माझा ऑलरेडी 50% लॉस 8 दिवसापासून सुरू आहे. आणि उद्यापासून माझा गॅसचा पूर्ण साठा संपून जाईल आणि माझा 100% लॉस चालू होईल. या उद्योगांसह कारखान्यांसाठी लागणारे लोखंडी बेल्ट बनवणाऱ्या कंपन्या सुद्धा गॅस अभावी ठप्प झाल्या. खास करून ऑटोमोबाईल उद्योग, साखर कारखाने यांना स्टील मजबुतीसाठी हे बेल्ट वापरण्यात येतात. त्या उद्योगाला गॅस अभावी आता घरघर लागली आहे. पण आज अशी कंडिशन आहे, गॅसच नाही मिळत. गॅस ना आमच्याकडे 250 कामगार आहेत. आम्ही हे जे चेन आहे, कन्व्हेअर बेल्ट आहे, स्टील कन्व्हेअर बेल्ट, आम्ही बऱ्याच कंपन्यांना सप्लाय करतो. ते महाराष्ट्रात कमीत कमी महाराष्ट्र आणि भारतामध्ये 300 ते 400 कंपन्या आहेत. शुगर इंडस्ट्री प्लस सिमेंट इंडस्ट्री आणि पाम ऑइल इंडस्ट्री या सगळ्या आमच्या स्टील कन्व्हेअरवर चालतात. ते आमचा सप्लाय नाही गेला तर त्यांचंही काम बंद पडतं. गॅसची टंचाई आता उद्योगांच्या मुळावर उठली आहे आणि या सगळ्याचा परिणाम या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांवर होतोय. कारण कंपन्या बंद पडल्यानं कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी उद्योजकांकडून करण्यात येते. विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर.